अर्थमंत्री झाले आणि अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याचा जो पराक्रम त्यांनी गाजवला त्याच्यावरच आज देशाची उभारणी झालेली आहे. बंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला सावरण्यात मोलाची भूमिका त्यांनी बजावली. आणि आता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. चव्हाण साहेब, काँग्रेससाठी अतिशय दुःखद प्रसंग आहे, पण आपल्याकडे मनमोहन सिंगांच्या खूप आठवणी आहेत. त्या आठवणींना आज उजाळा देताना आपण काय सांगाल? मनमोहन सिंग याचं निधन हा देशाचं एक मोठं नुकसान झालेलं आहे, काँग्रेस पक्षाचंही मोठं नुकसान झालेलं आहे. तसं मलाही व्यक्तिगत रीतीनं खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण माझं राजकारणाची सुरुवात देखील झाली त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री म्हणून 1991ला त्यांनी काम पाहिलं आणि देशाचं अर्थकारण ती दिशा त्यांनी संपूर्णपणे आमूलाग्र बदलली. तो सगळा कालखंड मी जवळून संसदेतून पाहिलेला आहे. त्यानंतर 2004 साली मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी म्हणजे पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी दिली. आणि त्यानंतर सोनिया गांधींचा पार्टीचा महासचिव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचा राज्यमंत्री अशी दुहेरी कामगिरी, समन्वयाची कामगिरी मी केली, मला करावी लागली. 6.5 वर्ष अत्यंत माझ्याकरता वैयक्तिक जीवनातला एक सुवर्ण काळ होता. मला खूप काही शिकायला मिळालं. दोघांनी मला प्रचंड मोठं प्रेम दिलं आणि त्यांच्या दोघांच्या आशीर्वादामुळेच मला 6 वर्ष दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचा महासचिव म्हणून काम करता आलं. पण मला मग नोव्हेंबर 2010 मध्ये अचानक मुंबईला मुख्यमंत्री म्हणून यावं लागलं. त्यानंतर माझा त्यांचा दैनंदिन संबंध तुटला, पण आम्ही नेहमी दिल्लीला गेलो की त्यांना भेटत असे आणि ती विचारपूस करत असे, महाराष्ट्राबद्दल विचारपूस करत असत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे अनेक वेळा गेलो होतो आणि काही महत्वाचे निर्णय त्यांच्याकडून आम्ही करून घेतले होते. तो सर्वच 10 वर्षाचा युपीएचा कालखंड, त्याच्या आधीचा मनमोहन सिंग यांचा अर्थमंत्री पदाचा 91 ते 96चा 5 वर्षाचा कालखंड हा देशाच्या इतिहासामधले अत्यंत महत्वाचे कालखंड होते. एका कालखंडामध्ये देशाची आर्थिक दिशा बदलली आणि देशाला एक महाशक्ती म्हणून होण्याच्या मार्गावर त्यांनी नेऊन सोडलं. आणि दुसऱ्या कालखंडामध्ये देशाचं परराष्ट्र धोरण इंडो अमेरिकन न्यूक्लिअर डीलच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी अंमलात आणलं. खूप विरोध झाला, सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले, तरी पण त्यांनी धाडसी निर्णय घेतला. कारण बौद्धिकदृष्ट्या हे करणं अत्यंत महत्वाचं असं त्यांचं ठाम मत होतं. कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला, पण त्याला न जुमानता त्यांनी तो सगळा करार देशाच्या हिताचा करार करून घेतला. 2008चे आर्थिक मंदीचं संकट होतं, पण मनमोहन सिंग यांनी देशाला अत्यंत लिहिले असं सांभाळलं. आणि स्वतः अर्थमंत्री असल्यामुळं त्यांना अनेक निर्णय घेणं हे सोपं होतं आणि त्यांनी ते घेतले. ते राजकारणी नव्हते असं म्हणतात, पण त्यांना राजकारण चांगलं समजत होतं, पण ते परंपरागत राजकारणासारखे वागत नव्हते. एवढाच त्यांचा फरक होता. माझी ही अत्यंत व्यक्तिगत हानी झालेली आहे. चव्हाण साहेब, खरं तर जेव्हा आपण या व्यक्तीकडे बघतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे या मनमोहन सिंगांनी घेतलेलं शिक्षण. अगदी केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डमध्ये जाऊन त्यांचं शिक्षण झालंय, पण त्यांचा स्वभाव हा पंतप्रधान झाल्यानंतर पण तितकाच सुसंस्कृत आणि अतिशय रुजू व्यक्तिमत्व. तुम्ही स्वतःही देखील उच्च शिक्षित आहात, तर या व्यक्तीकडे जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बातचीत करायचात, काय तुम्हाला पहिल्यांदा वैशिष्ट्य जाणवायची, काय बातचीत व्हायची तुमची त्यांच्याशी? ते पण मनमोहन सिंग यांचं बालपण हे पाकिस्तानमधल्या एका गावात छोट्याशा गाह आणि त्यामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे ते पदवीशात जाऊन त्यांनी उच्च शिक्षण देखील घेतलं. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी अध्यापन केलं. पण ते शेवटी एक बुद्धिमान व्यक्तिमत्व होतं आणि अकॅडमिक व्यक्तिमत्व होतं. एक शिक्षक ॲट हार्ट ते एक शिक्षक होते आणि त्यामुळे त्यांनी आपल्या ते सगळं त्यांचं ज्ञान त्यांनी आपल्या राज्य करताना अर्थमंत्री म्हणून असेल किंवा पंतप्रधान म्हणून असेल त्यामध्ये त्यांनी ते सगळं ज्ञान वापरलं. ते
राजकारणी नव्हते असं म्हटलं गेलं, पण त्यांना राजकारणाची चांगली जाण होती. हं, हं. आणि त्यामध्ये फक्त ते परंपरागत राजकारणासारखं वागत नव्हते. कारण देशाचं हित हे प्रथम डोळ्यासमोर ठेवून नंतर मग पक्ष किंवा नंतर मग व्यक्तिगत मैत्रीचे संबंध हे नंतर, आधी देशहित याकडे बघून ते निर्णय घेत होते. आणि निर्णय घेताना अत्यंत तज्ज्ञांशी सल्लामसलत करून हं, हं. आणि त्यांचा सल्ला घेऊन त्या सल्ल्याचा आदर करून मग ते शेवटी निर्णयापर्यंत यायचे. कधीही त्यांना गर्व झालेला मला दिसला नाही की मी फार सुशिक्षित आहे, हं, हं. त्यामुळे मला आय एस अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त कळतं वगैरे असं तर कधीच त्यांना जाणवलं नाही. ते प्रत्येक तज्ज्ञाचा सल्लागाराचा आदर करायचे आणि स्वतःभोवती अनेक आर्थिक सल्लागार तज्ज्ञ देखील त्यांनी गोळा केले होते. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला वाटेल की स्वतः इतके मोठे अर्थतज्ञ असताना इतर अर्थतज्ञांची काय गरज, पण त्यांची त्यामध्ये ह्युमिलिटी होती की नाही, मला एकट्याला सगळं येतं असं म्हणून हा अहंकार नको आहे. म्हणून ते सर्वांना विश्वासात घेऊन ते निर्णय घेत होते. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही जेव्हा बसायचो, निर्णयाची प्रक्रिया व्हायची, सगळे पैलू मांडले जायचे आणि त्यातून जसे निर्णय उलगडत जायचे व्हायचे, त्यामुळं मला खूप काही शिकायला मिळालं. मी कधीही ते माझे पंतप्रधान कार्यालयातील 6 वर्ष विसरणार नाही. माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण काळ होता असं म्हटलं पाहिजे. धन्यवाद चव्हाण साहेब, आपण या आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राजकीय